प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर चंद्रशेखर पाथमोडे यांचे हृदयविकाराने निधन. सेलोटी गावावर शोककळा. भंडारा जिल्ह्याची शान हरपली. अवघ्या 50व्या वर्षी अखेरचा श्वास. भंडारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि नागपूर येथील ख्यातनाम मेंदूविकार शल्य चिकित्सक डॉक्टर चंद्रशेखर पाथमोडे यांचे बुधवारी 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण भंडारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी नागपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर पाथमोडे यांना आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सकाळी 8 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सेलोटी सारख्या छोट्या गावातून अत्यंत संघर्षातून पुढे येत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. गेल्या 25 वर्षापासून ते नागपुरात मेंदू शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत होते. डॉक्टर पाथमोडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या मूळ गावी सेलोटीमध्ये स्मशान शांतता पसरली. आपल्या कर्तृत्वाने जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणारा एक अभ्यासू आणि कष्टाळू सुपुत्र हरवल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. केवळ रुग्णसेवाच नव्हे तर गावातील सामाजिक कार्यातही त्यांचा नेहमी पुढाकार असायचा. डॉक्टर चंद्रशेखर पाथमोडे यांच्या आकस्मिक निधनाने विदर्भातील वैद्यकीय क्षेत्रातील एक ज्ञानवृक्ष कोसळला असून त्यांच्या मूळ गावी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील सेलोटी या मूळ गावी आणि संपूर्ण नागपुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सेलोटी या छोट्याशा गावातून जिद्दीने पुढे येत डॉक्टर पाथमोडे यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. अत्यंत गुंतागुंतीच्या मेंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्याचा त्यांचा हातखंडा होता. न्यूरॉन हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी नागपूरच्या आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यात आणि हजारो रुग्णांना जीवनदान देण्यात मोलाचा वाटा उचलला. डॉक्टर पाथमोडे केवळ एक निष्णात डॉक्टर नव्हते तर एक संवेदनशील व्यक्तिमत्व देखील होते. बोलावे बरे करावे बरे कुणाच्याही मनावर पाडू नये चरे हे संत तुकाराम महाराजांचे विचार मनापासून अंगीकारत नागपुरातील प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर चंद्रशेखर पाथमोडे यांनी आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या 25 वर्षाच्या कार्यकाळात जे काही केले ते अतुलनीय ठरले आहे. मेंदू विषयातील शल्य चिकित्सक असलेले डॉक्टर चंद्रशेखर पाथमोडे हे खऱ्या अर्थाने पुढच्या व्यक्तीला समजून घेणारे खरे सर्जनशील व्यक्ती होते. त्यांनी वैद्यकीय सेवा करीत असताना कधीही पैशाला महत्त्व दिले नाही. गरीब रुग्ण आला आणि त्याने आपली कैफियत त्याच्यासमोर मांडली तर ते सरळ हाताने त्याला मदत करायचे. खोटे बोलायचे नाही, चुकीचे काम करायचे नाही, कुणालाही दुखवायचे नाही. गरिबांना सोडा, श्रीमंतांनाही लुटायचे नाही, कुणालाही चुकीचा सल्ला द्यायचा नाही. जे आहे ते सर्व काही वैद्यकीय शास्त्रातील नियमांना धरूनच करायचे. हे तत्व त्यांनी आयुष्यभर जपले. मानवी शरीरातील मेंदू हा सर्वात महत्त्वाचा आणि गुंतागुंत वाढवणारा अवयव आहे. या अवयवाच्या संदर्भातील त्यांचे निदान अचूक राहायचे. नव्हे तर मेंदू विकारावरील शस्त्रक्रियेत ते माहीर होते. जेवढी ते शस्त्रक्रिया उत्तम करून रुग्णांना ठणठणीत करायचे त्याच धर्तीवर त्यांचा स्वभावही सर्वांना मनापासून आवडायचा. निगर्वी, शांत, प्रत्येकाला समजून घेणारा, त्यांच्या वेदना मनापासून स्वीकारणारा आणि त्यावर हळुवारपणे फुंकर घालणारा संवेदनशील माणूस आज नागपूरकरांनी गमावला आहे. हजारो रुग्णांच्या आयुष्यात डॉक्टर चंद्रशेखर पाथमोडे यांनी आनंद खेचून आणला. ते आज त्यांच्या जाण्यामुळे रडत असतील. एवढ्या कमी वयात त्यांचे जाणे संपूर्ण वैद्यकीय जगतासाठी आणि जनतेसाठी धक्कादायक आहे. वर्षाचा अखेर असा वाईट व्हावा हा विचार कुणीही केला नव्हता, पण नियतीच्या मनात वेगळेच काही तरी सुरू असावे. त्यातूनच नियतीने डॉक्टरांना आपल्यापासून हिरावून घेतले. देशात हजारोंच्या संख्येत डॉक्टर आहेत, पण मातब्बर अचूक निदान करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या एवढीच आहे. डॉक्टर चंद्रशेखर पाथमोडे हे लाखात एक होते. असा माणुसकीचा झरा असलेला डॉक्टर आपण आज कायमचा गमावला. डॉक्टर पाथमोडे हे सामाजिक बांधिलकी जपणारे होते. वैद्यकीय जनजागृती आणि सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. सेलोटी सारख्या एका छोट्या गावातून गेलेला हा कर्तृत्ववान मुलगा आज जगाचा निरोप घेताना आपल्या मागे कार्याचा मोठा वारसा सोडून गेला आहे. माणूस जातो, पण त्याने केलेले कार्य आणि दिलेली माया जगाच्या पाठीवर
कायम स्मरणात राहते हे मात्र खरे आहे. डॉक्टर पाथमोडे यांना जिल्ह्यातील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुप आणि अनेकांनी आपले स्टेटस ठेवून लाडक्या डॉक्टरला साश्रुनयनांनी श्रद्धांजली वाहिली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो हीच अपेक्षा. शेवटी डॉक्टरांना श्रद्धांजली वाहताना एवढंच म्हणावंसं वाटते. आठविता सहवास आपुला पापणी ओलावली विनम्र होऊनी वाहतो आज आम्ही श्रद्धांजली.